नमस्कार मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नपत्रिका पाहत आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा की महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली. काय विचारले त्यांनी की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे ती कधीपासून अंमलात आली असं विचारलं. ठीक आहे. मग ही पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कधी अंमलात आली होती पहा, 1 मे 1962 ला. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 मे 1962 ला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, तर महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली होती 1 मे 1960 ला. ठीक आहे. पहा 1 मे 1960 ला. आणि त्याच्यानंतर बरोबर 2 वर्षांनी काय झाली, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. ठीक आहे. किती वर्षांनी? 2 वर्षांनी. लक्षात ठेवायचं, म्हणजे 1 मे 1962 ला. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की जी ही महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली तिची शिफारस कोणी केली होती, तर शिफारस कोणी केली होती पहा, वसंतराव नाईक समितीने शिफारस केली होती. मग ही वसंतराव नाईक समिती कधी नेमली होती, तर ती जून 1960 ला नेमली होती वसंतराव नाईक समिती. आणि महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे, तर 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 2 नंबर प्रश्न आहे पहा, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते. काय? वारकरी संप्रदायाचा कळस. मग वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हटले जाते, तर ते संत तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटले जाते. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे कोण असं विचारलं जातं, तर उत्तर येईल संत ज्ञानेश्वर. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाच्या भिंती उभारणारे कोण, तर संत नामदेव. आणि वारकरी संप्रदायाचे खांब होणारे कोण आहेत, तर ते संत एकनाथ आहेत. आणि कळस कोणास म्हटलं जातं, तर तो संत तुकारामास म्हटलं जातं. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्यात, कारण या परीक्षेमध्ये काय होत आहेत, वारंवार फिरून फिरून पुन्हा पुन्हा विचारल्या जात आहेत. ठीक आहे. 3 नंबर प्रश्न पहा, 1956च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. काय विचारलंय, 1956चा जो भाषा प्रांत पुनर्रचना कायदा होता याच्यानुसार किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली असं विचारलंय. मग याच्यानुसार काय केलं होतं पहा, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. आता हे कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं आपण की हा राज्य पुनर्रचना आयोग कधी नेमला होता, 1953 ला नेमला होता. आणि याच्या शिफारशीनुसारच काय केलं होता, राज्य पुनर्रचना कायदा किंवा भाषावार प्रांत पुनर्रचना कायदा केला होता. कधी? 1956 ला. ह्या राज्य पुनर्रचना आयोगाचं दुसरं नाव काय होतं, फाजल अली आयोग होतं. कारण फाजल अली हे काय होते, या आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 4 नंबर, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. खूप वेळेस प्रश्न विचारलेला या चेरापुंजीवरती. हे कोणत्या राज्यामध्ये आहे हे चेरापुंजी, तर हे मेघालयमध्ये आहे. मग मेघालयामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे हा पण प्रश्न विचारला जातो, तर मेघालयामध्ये खासी जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर अजून इथे एक प्रश्न विचारला जातो की मेघालयातील खासी जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आहे, तर ती खासी हीच आदिवासी जमात आहे. किंवा मेघालयात कोणती आदिवासी जमात आहे हाही प्रश्न विचारू शकतात. मग कोणती आहे लक्षात ठेवायचं, खासी आहे. त्याच्यानंतर जगामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडला जातो, तर तो मौसिनराम इथं पडला जातो. किती? 1187 सेंटीमीटर पाऊस. त्याच्यानंतर चेरापुंजी या ठिकाणी 1177. म्हणजे मौसिनराम आणि चेरापुंजी हे 2 ठिकाण असे आहेत की त्या ठिकाणी काय होतं, जगातील सर्वाधिक पाऊस पडला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट असे टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेले आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आपण TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर एकूण तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजे 10 क्वेश्चन पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेले 1000 अतिशय IMP असे प्रश्न भेटतील उत्तरासहित. TCSने घेतलेले काय, IMP 10,000 PYQ भेटतील तुम्हाला, उत्तरासहित भेटतील. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDSचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला असेल. ठीक आहे.
मग या सगळ्यांची किंमत किती आहे, तर 200 रुपये या सगळ्यांची किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार घेतलं तर तुम्हाला हे आज किती रुपयाला भेटणार आहे, तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला आज फक्त आणि फक्त 149 रुपयाला भेटणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा, आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला कोणता नंबर आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे. आता काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे असं विचारलंय. ऑप्शन बघूया, उजनी, तोतलाडोह, इसापूर आणि जायकवाडी. तर यापैकी जायकवाडी धरण हे काय आहे, गोदावरी नदीवरती आहे. मग प्रश्न विचारला जातो की जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे, ह्या जलाशयास काय म्हणतात, तर याला काय म्हणतात, नाथसागर म्हणतात. त्याच्यानंतर जायकवाडी धरण कोठे आहे, तर हे पैठण या ठिकाणी आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा. याची क्षमता किती मित्रांनो, तर 102 TMC ही काय आहे, जायकवाडी धरणाची क्षमता आहे. या ठिकाणी वीज निर्मिती सुद्धा केली जाते. किती मेगावॅट, तर 12 मेगावॅट वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते, लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी जायकवाडी पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, जायकवाडी पक्षी अभयारण्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारले जात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एक उद्यान आहे, त्या उद्यानाचं नाव काय, संत ज्ञानेश्वर उद्यान. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थ आहे. मग भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप व्यक्त करण्यासाठी कोणतं विशेषण वापरतात, तर भारतीय अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात. कोणती, विकसनशील. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जगामधल्या विकसित अर्थव्यवस्था कोणत्या आहेत पहा, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जापान असेल, जर्मनी असेल, ह्या काय आहेत, विकसित आहेत. विकसनशील कोणत्या आहेत, भारत, चीन, पाकिस्तान विकसनशील. आणि अविकसित देश कोणते आहेत पहा, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान. हे देश काय आहेत, अविकसित कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे देशाच्या विकासानुसार किती कॅटेगरी आहेत, तर 3 कॅटेगरी आहेत. मग त्या 3 कॅटेगरी कोणकोणत्या आहेत पहा, विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण 7 नंबर, कळसुबाई शिखर डॅश पर्वतावरती आहे. आपण कालच पाहिलं होतं, कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतावरती आहे, सह्याद्रीमध्ये आहे किंवा पश्चिम घाटामध्ये आहे. याची उंची किती आहे, 1646 मीटर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. सगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8 नंबर, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो, तर हा कराड आणि चिपळूणला जोडतो. त्याच्यानंतर कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये कोणता घाट आहे, तर या ठिकाणी आंबा घाट आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग दरम्यान कोणता घाट आहे, या ठिकाणी तुम्हाला दोन्हीपैकी जो ऑप्शन असेल तो लिहायचा, फोंडा घाटल्या किंवा आंबोली घाटल्या. ठीक आहे. दोन्ही पण उत्तरं तुमचे बरोबर दिले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर कराड पुणे म्हणजे पुणे सातारा दरम्यान कोणता घाट आहे, मला वाटतं खंबाटकी घाट आहे. ठीक आहे. म्हणजे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न बघता क्षणी आपल्याला काय वाटतात, खूप सोपे वाटतात, पण कधी कधी परीक्षेमध्ये काय होतं, आपलं थोडंसं मायनर कन्फ्युजन होतं आणि मग आपला मार्क त्या ठिकाणी काय होतो, कट होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 9 नंबर, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश म्हणून ओळखली जाते. चिल्लर प्रश्न होता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात, कोकण किनारपट्टी म्हणतात. मग प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारवार किनारपट्टी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कारवार किनारपट्टी कुठं आहे, कर्नाटकला आहे. त्याच्यानंतर मलबार किनारा कोणत्या राज्याला आहे, तर मलबार हा केरळला आहे, लक्षात ठेवायचं. आणि अक्कल किनारा हा अस्तित्वातच नाही. पुढचा प्रश्न 10 नंबर, डॅश या इटालियन शास्त्रज्ञांनी दुर्बिणीचा शोध लावला. काय विचारलंय, दुर्बिणीचा शोध कोणी लावला. मग दुर्बिणीचा शोध कोणी लावला होता, तर तो गॅलिलिओने लावला होता. आणि गॅलिलिओ हा कुठला शास्त्रज्ञ होता, तर तो इटालियन शास्त्रज्ञ होता. याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा जो पहिला ऑप्शन आहे आपल्याला जॉन केपलरचं, या जॉन केपलरने काय केलं होतं ते लक्षात ठेवा पहा. तो एक खगोलशास्त्रज्ञ होता आणि त्याने काय केलेलं आहे,
केपलरचे ग्रहांचे नियम आहेत पहा. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रहांचे नियम खालीलपैकी कोणाचे आहेत, तर ते कोणाचे आहेत, केपलरचे आहेत. त्याच्यानंतर कोण होता पहा, कोपर्निकस होता. ह्या कोपर्निकसने काय केलं होतं पहा, भूकेंद्रित सिद्धांतांच्या विरोधात सिद्धांत दिला होता. तो म्हणजे कोणता, सूर्य केंद्रित सिद्धांत. म्हणजे पहिला सिद्धांत काय होता की पृथ्वी एका जागेवर स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह किंवा तारे काय होत आहेत, पृथ्वीभोवती फिरत आहेत असा सिद्धांत होता. परंतु तो कोणी खोडून काढला, कोपर्निकसने खोडून काढला आणि त्याने सिद्धांत मांडला की सूर्य एका जागेवर स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह हे काय आहेत, सूर्याभोवती फिरत आहेत. असा कोणी मांडला सिद्धांत, कोपर्निकसने. म्हणून भरपूर इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचा, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आयझॅक न्यूटनने काय केलं होतं, तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. कोणता, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुणाचा आहे, आयझॅक न्यूटनचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न 11 नंबर, 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणत्या संशोधकांनी तयार केली. काय विचारलंय, डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली असं विचारलंय. मग ही कोणी तयार केली होती, तर दोघांनी तयार केली होती, वॅटसन आणि क्रिक. मग आपलं उत्तर काय येईल, अ व ब दोन्ही बरोबर, हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो, वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची प्रतिकृती कधी शोधली, तर कधी शोधली होती त्यांनी, ती 1953 ला शोधली होती. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, कधी, 1953 ला शोधली. आणि म्हणून या दोघाला याच्यासाठी नोबेल पारितोषिक कधी मिळालं, 1962 ला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणतं पारितोषिक मिळालं होतं त्यांना, नोबेल पारितोषिक, कधी, 1962 ला. मग पहा, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक, पूर्ण नाव लक्षात ठेवायचे, कदाचित विचारू शकतात. यांनी काय केलं होतं पहा, 1953 मध्ये डीएनएची दुहेरी सर्पिल संरचना, कोणती, दुहेरी सर्पिल संरचना प्रश्न आलेला आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डबल हेलिक्स स्ट्रक्चर शोधून काढलं होतं, त्यालाच काय म्हणतात, डीएनएची प्रतिकृती म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की डीएनएचा शोध कोणी लावला, तर डीएनएचा शोध कोणी लावला होता, हा जो आपल्याला ऑप्शन दिलाय ना 3 नंबरचा, मिशर, त्यालाच काय म्हणतात, फ्रेडरिक मिशर याने काय केलं होतं, डीएनएचा शोध लावला होता. कधी, 1869 ला. आता फरक लक्षात ठेवायचा आहे, डीएनएचा शोध कोणी लावला, उत्तर आलं तर, प्रश्न आला तर काय लिहायचं, फ्रेडरिक मिशर लिहायचं. आणि डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली, तर काय लिहायचं उत्तर, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी केली. ठीक आहे, दोन्ही गोष्टीमध्ये गोंधळ होऊन द्यायचा नाही, कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. आणि दोन्हीवरती सुद्धा वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, मांजरा ही नदी गोदावरीला कोणत्या बाजूने मिळते, कोणती नदी विचारलंय, मांजरा नदी. मग मांजरा नदी गोदावरीला कोणत्या बाजूने मिळते, तर ती उजव्या बाजूने मिळते, लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणत्या बाजूने मिळते, उजव्या बाजूने. मग पहा, ही मांजरा ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यातून वाहणारी नदी आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता की मांजरा नदी किती राज्यामधून वाहते, तर किती, 3 राज्यामधून वाहते. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मांजरा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो, तर कुठं होतं पहा, बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यामध्ये बालाघाट डोंगररांगामध्ये उगम होतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, कारण ही मांजरा नदी ही मांजरा पठारावरची किंवा बालाघाट पठारावरची काय आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण नदी आहे. आणि सगळा पट्टा कसा आहे, दुष्काळी पट्टा आहे. फक्त या नदीच्या प्रदेशामध्येच काही काही ठरलेली ही नदी वरदान ठरलेली आहे, म्हणून याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. किती किलोमीटर लांबीची नदी आहे ही पहा, सुमारे 725 किलोमीटर लांबीची नदी आहे. सुरुवातीला ती कशी आहे पहा, पूर्व वाहिनी असून ही 2 जिल्ह्याची सरहद निर्माण करते पहा, बीड आणि उस्मानाबाद. म्हणजे त्यालाच आपण आता काय म्हणू, बीड आणि धाराशिव. ठीक आहे, बीड आणि धाराशिव या 2 जिल्ह्याची सरहद निर्माण करते. त्याच्यानंतर पुढे जाऊन ती बीड आणि लातूर या जिल्ह्यांची सुद्धा काय होते, सरहद निर्माण करते. प्रश्न विचारलेला आहे, अगदी एमपीएससीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याच्या उपनद्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. उपनद्या कोणत्या आहेत मांजरा नदीच्या, तेली, मन्याड, ह्या काय आहेत, हिच्या उपनद्या आहेत. ठीक आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. भंडारदरा या ठिकाणी कोणता धबधबा आहे, तर रंधा धबधबा आहे. कोणत्या नदीवरती आहे, प्रवरा नदीवरती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा आहे. आणि सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण विचारलं जातं, तर हा कुठं आहे, बीडमध्ये आहे. ठीक आहे,
लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे. काय विचारलंय? उल्हास नदीच्या उपनद्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. का विचारले जातात माहिती आहे का? तर ही कोकणातली काय आहे? सगळ्यात लांब नदी आहे कोकणातली, म्हणून याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्या दिवशी आपल्याला विचारलं होतं की कोणते उल्हास नदीची उपनदी नाही, आज विचारले आहे. मग या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे पहा, काळू. काळू ही काय आहे? उल्हास नदीची उपनदी आहे. ठीक आहे. मग प्रश्न विचारला जातो की उल्हास नदीचा उगम कुठं होतो? तर उगम कुठं होतो पहा, लोणावळ्याजवळ राजमाची परिसरामध्ये काय होतं? तिचा उगम होतो. आता अजून एक प्रश्न आला होता की उल्हास नदी खोरे किंवा उल्हास नदी किती जिल्ह्यामधून वाहते? तर किती जिल्ह्यामधून वाहते? 3 जिल्ह्यामधून. पुण्यातले 3 जिल्हे कोणते आहेत पहा, तर एक पुणे आहे, सगळ्यात महत्त्वाचं पुणे लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे हे रायगड आणि ठाणे तुम्हाला माहीत असतील, पण पुणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि किती किलोमीटर नदी आहे? 122. लांबीवरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कुठं मिळते? तर ही वसईच्या खाडीमध्ये जाऊन समुद्राला मिळते, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणून सगळी माहिती काय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? काय विचारलंय की ही जी धरमतरची खाडी आहे ही कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखामध्ये आहे? तर ही आंबा नदीच्या मुखामध्ये आहे. तुम्हाला कोकणातील काही खाड्या आणि नद्या काय करायचंय? तोंडपाठ करून ठेवायचं आहे. का ठेवायचं आहे? तर सरासरी प्रत्येक परीक्षेमध्ये पहा, कोकणातल्या एकतर खाडीवरती प्रश्न असतो किंवा नदीवरती प्रश्न असतो. कारण कोकणामध्ये प्रश्न विचारण्यासाठी दुसरं काही नाही जास्त, म्हणून त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातो. मग वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे? तर ती दांतीवर खाडी आहे. उल्हास नदीवर कोणती खाडी आहे? वसईची खाडी आहे. कुंडलिका नदीवरती कोणती खाडी आहे? रोह्याची खाडी आहे. सावित्री नदीवर बाणकोटची खाडी, वशिष्ठी नदीवर दाभोळची खाडी, शास्त्री नदीवर जयगडची खाडी, शुक नदीवर विजयदुर्गची खाडी. ह्या सगळ्या महत्त्वाच्या खाड्या आहेत. अजून पण काही खाड्या आहेत, तुम्हाला शोधून त्या सुद्धा काय करायच्या आहेत? पाठ करायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा नंबर 16, तापी व गोदावरी नद्यांची खोरी डॅश डोंगर रांगामुळे विभागली आहेत. कोणती? तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी विचारली. मग ती कोणत्या डोंगर रांगामुळे विभागली आहेत? तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे ही खोरी विभागलेली आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 17 नंबर आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली. चिल्लर प्रश्न होता. गोदावरी आहे, याला टाइम घालायचा नाही, असले प्रश्न लगेच सोडवून जायचे पुढे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? मग हा सत्याग्रह कधी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? तर 20 मार्च 1927 ला केला होता. तारखेसहित लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारलाय पहा, इथंच कसा विचारलाय? तारखेसहित प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कारण बघा, मार्च 1927 इथं पण आहे, मार्च 1927 इथं पण आहे, इथं सुद्धा मार्च 1927 आहे. म्हणजे 3 ऑप्शन मध्ये त्यांनी काय केलंय? सेम दिलंय. फक्त तुम्हाला तारीख लक्षात पाहिजे. लक्षात येतंय? खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह कुठं केला? मग हा चवदार तळे सत्याग्रह कुठं केला होता? महाड या ठिकाणी केला होता. आणि हे महाड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सध्या आता पहा, 20 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? हाही प्रश्न विचारलेला आहे. मग पहा, सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? 20 मार्च दिवस. त्याच नंतर महाड या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं? मनुस्मृतीचं दहन केलं होतं. प्रश्न विचारू शकतात, मनुस्मृती दहन कुठं केलं? तर ते महाड या ठिकाणीच केलं. कधी केलं पहा? तर 25 डिसेंबर 1927 ला केलं. लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न पहा, 20 नंबर, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? काय विचारलंय? रघुराम राजन जे आहेत हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असं विचारलंय. ऑप्शन वाचा, उत्तर काय करा कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, ओके. धन्यवाद मित्रांनो.